नमस्कार, मी रुपाली तरसे बोलते आहे। तर मी तुम्हाला विविध देशांचे व्हिडिओ त्यांची नावं सांगितलेली आहेत। तर तिथे कोणकोणते लोकप्रिय खेळ आहेत किंवा त्या देशामध्ये काय प्रसिद्ध आहे याची थोडीशी माहिती सांगितलेली आहे। तर मी सांगितलं की जगामध्ये 4 धर्म आहेत, तर प्रत्येक धर्माची शिकवण काय आहे, तर माणसाने माणसाशी माणुसकीने वागितलं पाहिजे, वागणूक ही माणसाची माणुसकीची असली पाहिजे। तर मी येशू ख्रिस्तांची माहिती सांगितली। तर नंतर बघा मुस्लिम हा धर्म हा सुद्धा 1400 वर्षापूर्वीचा पुराणा जुनाच धर्म आहे। तर बघा येशू ख्रिस्तांना बघा जेरुसलम इथे त्यांना सुळावर चढवले होते। तर बघा ते पुन्हा नंतर जिवंत झाले होते। तर मुहम्मद जे साहेब आहेत मुहम्मद पैगंबर यांनी कुराणाची रचना केलेली आहे। तर बघा जो ईसाई धर्म म्हणा किंवा यहुदी धर्म, मुस्लिम धर्म, हे धर्मांची नावं वेगवेगळी जरी असली तर त्यांच्यामध्ये जी पूजा करण्याची पद्धत ही एकच आहे। एकाच देवाला त्यांच्यामध्ये एकाच परमेश्वराची पूजा वगैरे केली जाते। तर बघा तुर्कस्थानामध्ये सुद्धा बघा चिनी साम्राज्य। तर बघा मी सांगितलं की आपल्या भारत देशामधले अनेक राजे म्हणा किंवा ऋषींची नावं सांगितली। तर मी सेल्युसिड साम्राज्याची सुद्धा माहिती सांगितली। तर भृगु ऋषी म्हटल्यानंतर मी थोडीशी माहिती सांगते। तर हे कोण होते, तर यांनी बघा तिन्ही देवांची परीक्षा घेतली होती, ब्रह्मदेवांची परीक्षा घेतली। तर ब्रह्मदेवानी सुद्धा जेव्हा ते ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायला गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना आत बोलवलं नाही, त्यांच्या महालात गेले तरी, आणि तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवर त्यांची पूजा केली जाणार नाही। आणि महादेवांच्या इथे पण ते गेले त्यांची परीक्षा घ्यायला, पण तिथं सुद्धा महादेवांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। म्हणून महादेवांना सुद्धा रागाने भृगु महर्षी या ऋषींनी शाप दिला की त्यांची अशी मूर्तीमध्ये पूजा केली जात नाही, पिंडीमध्येच पूजा केली जाते। तर याच भृगु ऋषीने बघा अहंकारामध्ये येऊन साक्षात विष्णुदेवांच्या छातीवरती लात मारली होती, आणि तेव्हा विष्णुदेवांनी शांत होऊन त्याच्याशी पाय दाबले आणि पायाखाली आपल्या बघा जी आपली जी नस असते ती त्यांनी अशी दाबली आणि त्याचा अहंकार कमी झाला। तर ह्या भृगु ऋषीने सर्व तिन्ही देवांची परीक्षा घेतली होती आणि मग विष्णुदेवांना व्यंकटेश बालाजीचा अवतार घेण्यासाठी विष्णुदेव परफेक्ट आहेत याची त्यांनी परीक्षा घेतली होती। तर ते भृगु ऋषी। तर बघा मी फक्त ऋषीचं नाव आलं म्हणून माहिती सांगितलेली आहे। तर फक्त मला साम्राज्यांची नावं सांगायची आहेत। तर मी सेल्युसिड साम्राज्य, तर या काळात सुद्धा मौर्यांचं शासन होतं। तर बघा अशोक सम्राटांनी बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे। तर बघा त्या काळामध्ये सुद्धा बरं का भारत चीनचा संपर्क हा होता। तर बिंदुसार राजा म्हणा किंवा मी तुम्हाला अशोक स्तंभांची माहिती सांगितली। त्यानंतर बघा इंडो ग्रीक राज्य, तिथे शुंग राजवंश होतं। तर बघा संप्राती आणि शालिशू हे जे मौर्य शासक काय होते, कमजोर झाले होते, आणि त्यांनी बघा एंटियोकस तृतीय यानं
मौर्यांना हरवली. तर बघा तर पार्थियन साम्राज्य इथं सुद्धा शकांचं आक्रमण झालेलं आहे. आणि नंतर इंडो सिटिसिन म्हणजे तिथं चीनमध्ये सुद्धा हान साम्राज्य होतं. नंतर कुशाण, बल्क साम्राज्य, युनान, रोमन साम्राज्य. तर या रोमन साम्राज्याचा जो उत्तराधिकारी होता तो सिकंदराच्या नंतर सेल्युलस सीझर. तर बघा यानं सुद्धा पार्थियन साम्राज्य जिंकलं. तर चीनमध्ये जे हान साम्राज्य पसरलेलं होतं बघा आणि रोमन साम्राज्य सुद्धा. तर बघा म्हणजे इंडो ग्रीक राजा, मी तुम्हाला सांगितलं ना मग अगोदरच्या व्हिडिओमध्ये की मथुरेचा जो म्हणजे कनिष्क राजा त्याचं सुद्धा साम्राज्य कुशाण साम्राज्य हे खूप मोठं होतं बघा. तर मथुरा येथे सारनाथ हे कला केंद्र होतं. तर तिथं सुद्धा बघा बुद्ध चरित्र त्या काळामध्ये गौतम बुद्धांचं चरित्र लिहून काढलं गेलं. तर बघा कनिष्क येथे बघा कला संस्कृतीचं हे केंद्र आहे आणि तिथं सुद्धा वासुदेव प्रथम या राजाचं तिथं साम्राज्य होतं. तर बघा नंतर पार्थियन साम्राज्य सुद्धा कमजोर झालं आणि तिथं ससानी साम्राज्य आलं आणि ही म्हणजे तिथे सुद्धा बघा महान कुशाल साम्राज्य होऊन गेले. 400 वर्ष हे ससानी साम्राज्य होतं. तर तिथं बघा ससानी सम्राटात कोण होता तर शापूर हा प्रथम होता. तर बघा कुशाण शाह आणि इंडो ससानी म्हणजे ससानी जो काळ आहे तो सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो बघा. साहित्य म्हणजे गणिताची म्हणा किंवा भाषेचा त्या काळामध्ये विकास झालेला आहे किंवा ससानी जी संस्कृती आहे किंवा बघा गौतम बुद्धांचा येशू ख्रिस्तांचा म्हणजे या काळामध्ये त्यांच्या धर्मांचा म्हणा प्रसार झालेला आहे. तर माणिक्यवाद तर बघा भैरव द्वितीय. तर बघा हुन साम्राज्य. तर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा पूर्वी हिंदू साम्राज्य होतं. हिंदू लोकांचं म्हणजे तिथं सुद्धा हिंदू लोक राहत होती आणि नंतर बुद्ध लोक सुद्धा तिथं राहू लागली. तर बघा कुशाण साम्राज्याचा अंत झाला. तर बघा तर फारसी तुर्क संग्राम. तर बघा साशानी साम्राज्य बैजेंटाईन आणि फारसी तुर्की संग्राम. तर बघा ससानींचा जो पराजय झाला आणि बेजेंटाईन यांचा सुद्धा पराजय झालेला आहे. आणि बघा इस्लाममध्ये तुर्कशाही बघा नंतर गजनी आला. नंतर म्हणजे याच्यामध्ये बाबर, अकबर, नंतर मोहम्मद गौरी. तर या मी सांगितलं होतं ना की मोहम्मद गजनी हा हिमाचलमध्ये प्रथम आला होता बघा तिथं. तर त्यानं त्रिलोचन पालला हरवलं आणि त्यामुळं अफगाणिस्तान हे मुस्लिम बनलेलं आहे. तर बघा त्यानं सोमनाथाचं मंदिर तोडलं आणि सगळं लूटपाट केली त्याने आणि त्यालाच इस्लाम धर्माचा स्वर्णयुग असं म्हणतात. म्हणजे त्यांची तिथं संख्या वाढली. तर बघा अशा प्रकारे मी फक्त साम्राज्याची नावं सांगितलेली आहेत. तर ती साम्राज्य लक्षात ठेवा. तर धन्यवाद.